हॅलो नमस्कार. आज आपण ना 42 चेस्टच्या मापाचा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. तर हे पहा, मी उंची पूर्ण उंची 14 आहे आणि मी 1 इंच मिळवलेलं आहे. 15 इंचावरती मार्किंग केलं आहे आणि योगपट्टीसाठी वाढवून अर्धा इंच घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला कपड्यावरती वाढवायला सोपं जातं. आपण कपड्यावरती जे अर्धा इंच वाढवतो ते वाढवायचं नाही. आता शोल्डर हे हुक पट्टीचं अंतर सोडलेलं आहे पाव ते अर्धा इंच आणि इथून मी शोल्डर घेतलेलं आहे 5.5 इंच. शोल्डर 5.5 इंच घेतलेलं आहे. असं आपण दोन ठिकाणी 5.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच. येऊ शकता इथे. रेषावरून घेतलेले आहे. आता इथून आपण 1.25 इंचाचा मुंड्याचा आकार देणार आहोत. मुंड्यासाठी पाठीमागच्या आकारासाठी 1.25 इंच घ्यायचं अंतर आणि त्याच्या अलीकडे आपण अर्धा इंच अंतर घेणार आहोत आणि हे दोन्ही पण आकार देणार आहोत मुंड्याचे. दोन्हीतलं अंतर अर्धा इंचाचं ठेवलेलं आहे. चेस्ट घेतलेले आहे 42ला 10.5 इंच. हे पहा, 10.5 इंच चेस्ट घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि कंबर आपली 36 आहे. तर 36चा चौथा भाग 9 इंच घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण ह्या रेषा ओढून घेणार आहोत. तर आपण गळ्याचं माप टाकणार आहोत. तर आपण गळा 2.25 इंच घेणार आहोत. पट्टीचं अंतर सोडून 2.25 इंच आणि गळ्याची लांबी घेणार आहोत 6.5 इंच. बॉटमच्या बाजूला 2.5 इंच घेणार आहोत. हुक पट्टीपासून 2.5 इंच घेतलेला आहे आणि असा गोल आकार द्यायचा. आणि आपण याचा सेंटर करायचा 6.5चा. आणि इथून आपण आकार द्यायचे असे. वरून टक्स पॉईंट घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण योगपट्टीचं मार्किंग करणार आहोत. तर 2.5 इंच आपण योगपट्टी काढणार आहोत आणि हे एक्स्ट्रा वाढवलेलं अंतर म्हणजे 3 इंच आपण अंतर घेणार आहोत. नंतर कपड्यावरती आपण वाढवणार नाही. इथून 1 ते 1.25 इंच अंतर वरती घ्यायचं आणि योगपट्टीचा आकार द्यायचा.
आणि इथून आपण 4.5 इंचचं अंतर घेणार आहोत. 10वा भाग, चेस्टचा 10वा भाग 4.5 इंच, आणि वरून आपण 11 इंचावरती मार्किंग करणार आहोत. इथं 11 इंच येणार आहे आणि इथून आपण पुन्हा 10वा भाग घेणार आहोत 4.5 इंच. तर रेषा ओढून घ्यायची आणि इथून आपण 1.25 इंच अंतर घेणार आहोत आणि असं जोडणार आहोत. आणि इथून आपण एवढं अंतर आपलं जाणार आहे शिवाय. आणि हे जी 1.25 इंच अंतर घेतलेलं आहे ते आपण इकडे घ्यायचं. पुढे शिवल्यानंतर टक्स मारल्यानंतर इथं अंतर कमी होणार आहे. हे जे आपण पाठीमागचे टक्स मारतो ना त्यावेळेस कंबरपट्टीतलं अंतर कमी होणार आहे. त्याच्यामुळे आपण हे 1 इंच सोडून इथून आपण असं 2 इंच अंतर घेणार आहोत. म्हणजे हा टक्स मारल्यानंतर आणि हे पाठीमागचे टक्स दिल्यानंतर बरोबर कंबरपट्टी आपली बसणार आहे. तर हे पूर्ण अंतर घेतलेलं आहे. म्हणजे इथून इकडे 1.5 इंच अंतर, 1.25 इंच अंतर इथून घेतलेलं आहे. इथं येणार आहे हे एक्स्ट्राचं एवढं अंतर आहे ना, हे कमी झाल्यानंतर हे आपोआप इकडे सरकणार आहे. आता आपण ह्याची कटिंग करणार आहोत. हे पेपर कमी पडल्यामुळं आपल्याला दिसत नाही, पण आपण हे टक्स मारले का नाही आणि हा पण टक्स मारला की आपलं हे कापड जे आहे का नाही ते बरोबर बसणार आहे. मग इथला टक्स इथं 1/2 इंच वाढवून घ्यायचा. परत कपड्यावरती आपण बरोबर माप टाकणार आहोत. असंच इथून कट करणार आहोत आपण.
हे पाठीमागचं आपण एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. नाही तर आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे का नाही ते असं कमी करायचं, किंवा टक्स दिल्यानंतर आपण हे कापडवरती सरकल्यानंतर हे कट करायचं. काही जास्त प्रॉब्लेम येत नाही. आता आपण इथून 2.25 इंच गळ्याची रुंदी घेणार आहोत आणि लांबी पाठीमागच्या गळ्याची आपण 11 इंच ठेवणार आहोत. बॉटमच्या बाजूला 2.25 इंच घ्यायचं. आपण असा गोलच गळा तयार करणार आहोत. आपण टक्ससाठी 4.5 इंच अंतर घेणार आहोत आणि इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच घेणार आहोत आणि उभा टक्स आपण 5 इंचाचा देणार आहोत. पाठीमागचा भाग झाला. आपण हा गळा पण कट करू शकतो. पाठीमागचा भाग आहे असंच ठेवून आपण कट करायचं. आपण हा गळा कट करणार आहोत पुढचा. योगपट्टी कपड्यावरती आहे असेच ठेवायची. ऑलरेडी आपण ह्याच्यात वाढवलेलं आहे. हा पुढचा मुंड्याचा आकार कट करायचा. प्रिन्सेसचा आकार कट करायचा. हा आपल्या इथं टक्स आहे, जॉईंट होणार आहे. इथं आपण मार्किंग करायचं. हा टक्स जोडला का नाही असा इथं म्हणजे इकडं कापड सरकणार. ऑलरेडी आपल्याला इथं बसणार आहे कापड. तर हा फ्रंटचा पार्ट प्रिन्सेसचा 42 चेस्टचा. हे योगपट्टी आणि हे पाठीमागचा भाग. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.